नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चाललोय गाडीवरती लागल्यावरती असेल स्वप्नीच्या घरी. तिथून पुढे जायचं बस आणि तिथून पुढे आहे नगरमधील अमर. लग्न झालं बसमध्ये आता भरपूर वर्षानंतर बसल्या बसमध्ये 9:30 अमर भेटलाय माझ्यासाठी डायरेक्ट इकडून आलाय तो घाटातून मासे तिकडून जाणार होता समृद्धी महामार्गाने. आता चाललोय सध्याची हळदीला झाली असं ना. आता बघू भेटूयात. चला निघाला आता राहुरीकडे बायपास. पुणे 11 आम्ही आलो इकडे. कुठून जायचं आतमध्ये? हळदी झालेली 11:15 वाजले. फोटोशूट चालू आहे टरबुजाचं. असं केलंय असं डेकोरेशन आहे. ही काही नाही पद्धत आहे. डोळे बांधले समोर बघा, जवान घेऊन आले ते समोर बघा, इकडे समोर भाऊ भेटायला विषय आलो होतो गणेश शेठ कसा आहेस? बरं आहे का? आज बर्थडे होता याच्या मुलाचा. त्या रात्रीच्या 1:30 वाजलेत बघा. भेटायला कुठून आले ते भाऊ आले ना विषय का? इकडं अमर आहे निघणार. लॉग कधी पाहिलं भेटला? 2 वाजलेत मित्रांनो. बघा नवरदेव अजून फोटोशूटच चालू आहे. झोपायचं का ना तुला? आम्ही करावं का नाही करावं? माझ्या जवळचे जीवलग मित्र अमर पाटील ठाण्यावरून माझ्यासाठी आले. त्याबद्दल धन्यवाद. माझे रूममेट पहिल्या दिवसापासून दिवसापर्यंत आम्ही आज सोबत आहोत. पण तू गेला म्हणून आलाय तो पण. दिदीच्या लग्नाला यायला गेलता ना. आमचं जाणं गरजेचं, आमची जबाबदारी होती. खूप गोंडास पहिल्यापासून टरबूज लास्ट पर्यंत टरबूजच राहिला. आणि यांनी दिलेल्या त्रासाचा आम्ही कधी वाईट नाही मानले. मनावरच घेतलं नाही कधी. बिनलाज मनावर घेण्यासारखी गोष्टच नव्हती काही. ज्यांना जाऊन आलं लग्नाच्या आधी लगेच लग्न झाले आणि आम्ही हो का ठीक जाणार, नक्की जाणार. जावंच लागलं. उज्जैन आल्यापासून लग्न झालंय बघायचं. जावं लागतं उज्जैनला लवकर. 3 वाजले. रूम केली 4,000ची बुक. ह्याला झोप लागली होती. लाईट लाव. ही अशी आहे बेडरूम, किचन वगैरे सगळं फ्लॅट सिस्टीम आहे. किचन वगैरे, फ्रीज आहे. इकडे बेड आहे रे, इकडे बेड. अशी आहे बेडरूम. वॉलपेपर आहे हॉलमधला. फ्रेम हॉल आहे. किचन असं आहे. कपाट, एक्स्ट्रा बेड, मिनी फ्रीज. इथे आतमध्ये पाणी बॉटल आहे. बाथरूम. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात. आता आवरून झालेलं आहे सगळ्यांचं. आंघोळ वगैरे झाली आहे सगळ्याची. आता आपल्याला जायचं आहे लॉनवरती, विठ्ठला लॉन्स. बॅग वगैरे पॅकिंग झालं आहे सगळं. चला मग निघायचं आता. नाश्ता वगैरे करून जाऊयात. 3 आमची बेडरूम असं आहे. आणि इकडे लिफ्टमध्ये चाललं आपण खाली. ह्याच्यात बसणं पण रिस्की बरं का. जर सुटलं ना खाली. काय वाटतं तुला? आमचा हे बसवतो काय रे, कौस्तुभ पाटील बसवतो यातलं इन्स्टॉलेशन. इकडे डायनिंग हॉल. इथं महाराजांचा फोटो 1 नंबर आहे सगळं. सर निघायचं आपल्याला. इकडं ऑफिस आहे. जाऊ ना मॅडम आम्ही. ऑफिस 1 नंबर गेलेलं आहे. फायनली आवरलेलं आहे. निघायचं आता. गाडी ठेवायचं. चलो बॅग
कधी आला तिथे विजिट द्या, एक नंबर आहे रूम वगैरे. तर आम्ही मुक्कामाला होतो रात्री 2:30 वाजता आलो, एक नंबर भेटली रूम, पण डायरेक्ट 2 BHK विषय इकडे असं आहे हे सगळं. चला निघूया आता. चालू आहे सचिन सप्तविधीचा एक कार्यक्रम चालू आहे. 1 मिनिट बघा कोणाचा हॉल आहे इकडे पाठीमागं. चपाती लाटाची मशीन आहे बघा कसा विषय. वरती उंडे करते आणि खाली डायरेक्ट चपाती भाजून डायरेक्ट बाहेर गोवून दाखवलं. डायरेक्ट भाजून बाहेर चपात्या लाटाची मशीन आहे. डायरेक्ट वरती गोंदे टाकायचे, भाजून डायरेक्ट बाहेर पडते चपात्या. असा विषय. आता मागवलं आहे आपण पायनॅपल ज्यूस. ह्यांच्याकडे भेटतं मँगो ज्यूस ओरिजिनल. जर आवडीत घेतलं आम्ही पायनॅपल ज्यूस. मित्रांनो आम्ही भेटलोय 2 वर्षांनी, नाही 1च वर्षांनी. बरं वाटलं भेटून. आता चाललं घरी, मी चाललो माझ्या घरी. आपली गाडी तिकडे लावली आहे पुढं. चला चाय मस्का. आत्ता आम्ही आलेलो आहे नगरमध्ये. चाललोय घरी म्हणजे गावाकडे. आता लग्न आहे कोणाचं इकडे घेऊन चाललेत मला. चला जाऊयात. आत्ता आलोय आपण झोपडी कॅन्टीनला. आम्ही होतो काहीच नव्हतं. भरपूर आठवण येतं आमच्या इकडे, पण आता चांगलं डेव्हलप झालं आहे. पण पहिल्यासारखं करमत नाही आहे इकडं. पहिले कुणी नाही आहे तिथं. असा आहे विषय सगळा. इकडं आम्ही यायचो. इथं पहिली झोपडी कॅन्टीन होती, पण आता तिथे बिल्डिंग झाली. ती समोर बिल्डिंग दिसते, झोपडी कॅन्टीन म्हणून होती एक कॅन्टीन. चायची वगैरे नाश्ता वगैरे सगळं भेटायचं. असं झालं आहे सगळं. अशा तऱ्हेने आपला ब्लॉग इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.